शिवणकाम करत असताना आपला थोडासा धागा उरला तर आपण तसाच ठेवतो आणि त्याला पुढचा धागा जॉईन करतो आणि आपलं काम चालू ठेवतो. तर अशा वेळी काय होतं, खालचा धागा आहे तर तो साठत जातो आणि आपली बॉबिन विनाकारण भरली जाते. तर मग अशा वेळी काय करायचं, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपली बॉबिन आहे तर त्या बॉबिनमध्ये ज्या रंगाचा धागा आहे तर त्या रंगाला तो धागा जोडायचा आणि आपली जी रील असेल धाग्याची तर त्याला तो धागा आहे तर तो परत गुंडाळून घ्यायचा. म्हणजे काय होईल, आपली बॉबिन रिकामी होईल, धागा ज्या त्या कलरला जॉईन केला जाईल आणि आपल्याला सफिशियंट धागा पुढच्या कामासाठी मिळून जाईल. आता इथे माझा हा निळा रंग होता, तर मी आता तिथे त्याच्या खाली अजून दुसरा रंग आहे तर बघू शकता. आता हा दुसरा चॉकलेटी आहे. आता मी परत त्याला जोडून घेते. बघा, असं करत करत आपण भरपूर धागे साठवत जातो आणि आपलं काम व्यवस्थित होत नाही. तर मग आता जर का आपली बॉबिन रिकामी असेल तर एकाच वेळी जास्त रंगाचे कपडे आपल्याकडे शिवायला आले तर त्यासाठी आपण सफिशियंट धागा बॉबिनमध्ये फिल करू शकतो आणि आपल्या कामाचा वेग